म्हणे किला मळा, सावता म्हणे किला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. सर्वस्व अर्पण केलं त्याला. पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांचं जीवन म्हणजे आपलं जीवन. दीन दुबळ्याची सेवा म्हणजे आपत्य पंढरीनाथाची सेवा. माझं मिळालेलं कर्म म्हणजे त्याने दिलेलं मला काम आहे. या भावनेतून जीवन जगले. सर्व लोक पंढरपूरला जातात दर्शनाला, पण एक सांगू, आषाढीला सर्व जातात, सर्व. पण पौर्णिमेचा काला झाला ना आषाढी वारीचा, या सर्व संतांना घेऊन पंढरीनाथाची पालखी येते ती आरणला सावता बाबाच्या भेटीसाठी. काय अधिकार कमवला. आणि आम्हाला वाटलं एखाद्या आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि आम्ही नमस्कार केला म्हणजे देव भेटला. नाही. अरे हे जर सत्य असेल तर आमच्या जगण्याला आणि शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या गोष्टीला एक मला कळत नाही. ज्या देवांची ओळखच आम्हाला ज्या शास्त्रांनी करून दिली, माझं लक्षपूर्वक आहे का, ही गोष्ट काल मला इथला गणेश जोशी आहे जो आपला याच्यामध्ये यात्रा पॅक, तो म्हणत होता, बोले महाराज जी बात तो आज एक बहुत विचित्र लगती है. बोले क्या? बोले जिस भगवान की पहचान जिस शास्त्र ने करा दी है, उसी शास्त्र को लोग अपनाते नहीं और मानते नहीं और खाली दर्शन की बात करते हैं. ये तो कहीं जसता नहीं. आम्हाला समग्र देवी देवतांची ओळख कोणी करून दिली? या शास्त्राने करून दिली. काय काका मावसा होता आमचा म्हणून आम्हाला ओळख झाली. त्या शास्त्राला मी मानत नाही. तुम्हाला पंढरीनाथाची ओळख कोणी करून दिली? शास्त्राने करून दिली. हे हरिद्वार आहे, इथे ही कणकण भूमी आहे, ही दक्ष भूमी आहे, ही मनसा आहे, ही चंडी आहे, तो केदार आहे, तो बद्री आहे, ती वैष्णवी आहे, ते कुरुक्षेत्र आहे, ते वृंदावन आहे, ती अयोध्या आहे. ही ओळख दिली कोणी आम्हाला? या तीर्थांची ओळख दिली कोणी? या शास्त्रांनी दिली. म्हणून एक सांगतो, ज्या दिवशी आम्ही शास्त्राचं अवलंबन करू त्या दिवशी आम्हाला कोण्या तीर्थाची किंवा कोण्या देवताची ओळख करण्याची गरज नाही, तर आम्ही स्वतः देवत्व प्राप्त करू आणि आम्ही स्वतः तीर्थाचं स्वरूप आम्हाला प्राप्त होईल. लक्षामध्ये घ्या. पण आमचं ते जीवन पाहिजे. कलियुगामध्ये असं जीवन राहिलं नाही, नारदाचं दुःख आहे. महाराज भक्ती राहिली नाही हो. मंदिरात सुद्धा लोक भजन करत नाही. तो भजनाशिवाय भगवान नाही मिळत बाबा, नाही मिळत. नाही 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 मिळत. म्हणून मी फिरत असताना पाहता पाहता मी वृंदावनाच्या ठिकाणी गेलो. नारद सांगतात आपलं दुःख कुणाला? मी भूतलावर पाहिलं, या गोष्टी राहिल्या नाहीत. मी वृंदावनाच्या ठिकाणी गेलो आणि वृंदावनामध्ये मी त्या ठिकाणी पाहिलं तर यमुनेच्या त्या रमणीय प्रदेशामध्ये मी एक दृश्य पाहिलं. एक दिव्य अशा प्रकारची दिव्य देवांगणा होती की काय असं दिव्य दृश्य आणि आभा तिच्या अंगावर होती. अशी एक देवी पडलेली होती, बसलेली होती. तिच्या समोर दोन तरुण मूर्छित अवस्थेत पडलेले होते. हजारो स्त्रिया, दैदिप्यमान अशा स्त्रिया त्या स्त्रीला समजावत होत्या. मी हे दृश्य दुरून पाहिलं. एवढ्या मोठ्या स्त्रिया एकत्रित झालेल्या आहेत. का म्हणून ती स्त्री रडत आहे? या समजावणाऱ्या कोण आहेत? असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये आले. आणि मी त्यावेळेस त्या ठिकाणी स्त्रियांकडे जाऊ लागलो. पण इतक्यामध्ये मनात आलं स्त्रियांकडे जाण्यात जाऊ नये म्हटले. का? नारद विचार करतात मनाला की जर आपण गेलो आणि ती रडणाऱ्या स्त्रीला विचारलं का रडता, आणि त्याने जर सांगितलं की विचारलं बाबा तुला काय करायचंय, तुझं भजन कर, मी कशाने रडू, काय उत्तर देणार? म्हणून मी वापस फिरलो आणि त्यावेळेस पाठीमागून आवाज आला,
भो भो साधु क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि हे साधव, हे नारद, एक सेकंद थांबा, थोड्या वेळ थांबा आणि माझ्या चिंतेचं आणि दुःखाचं निवारण करा. परत आलो, विचारलं त्या देवीला, हे देवी आपण कोण आहात, का म्हणून रुदन करत आहात, हे समोर पडलेले जो पुरुष आहेत हे नेमके कोण आहेत, हे नेमके कोण आहेत. त्यावेळेस त्या स्त्रीने सांगायला सुरुवात केली, हे नारद, मी भक्ती महाराणी आहे. कोण आहे मी भक्ती महाराणी आहे. आणि हे जे दोन पडलेले असणारी मुलं आहेत ना, ही महापुरुष, हे पुरुष नाही तर माझी मुलं आहेत, ज्यांचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य. महाराज, पण विवंचनेची गोष्ट अशी आहे की आज माझ्या दुःखाचं कारण विचित्र आहे. उत्पन्ना द्रविडी साहम क्वचिं कर्नाटकी गता, वृद्धिं कर्नाटकी गता, क्वचिं क्वचिं महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गतः. मी भक्ती आहे. दक्षिण देशामध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये माझा जन्म झाला, महाराष्ट्रामध्ये मी वाढल्या गेली, माझा सन्मान झाला, पण गुजरात प्रांतामध्ये मला म्हातारपण आलं. महाराज, तिथून मी या वृंदावनाच्या ठिकाणी आले आणि मला धन्यता मिळाली, मी तरुण झाले. मग देवी रडतायत का, म्हणले वृंदावनाच्या ठिकाणी या कलियुगामध्ये मी तर तरुण झाले, पण माझी असणारी दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य ही म्हातारी झाली, ही मूर्छित झाली, वृद्ध झाली. नारद सांगा, माता तरुण आहे आणि मुलगा मात्र त्या ठिकाणी वृद्ध झाला, कोण्या मातेला सुख वाटेल हे सांगा, का वाटेल कुणाला, आणि जिला वाटेल तिला माता म्हणता येणार नाही. नाही जरी खरंय हो, वृंदावनात आवडणारी गोष्ट एक आहे, चालती बोलती भक्ती वृंदावनात. कोण कोण गेलेलं याच्यातलं वृंदावनामध्ये, आहे 30-40% आहे, 25-30 असतील. कशी भक्ती आहे ती. राधे 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 राधे. हे कोण कुणाला म्हणतंय, जो दिसल त्याला तेवढंच म्हणत. आपल्याकडं बायकोला होय ग, तिकडं नाही राधे राधे. नवऱ्याला होय व, अरे कसलं होय व, राधे राधे म्हण काहीतरी. रिक्षावाला असेल राधे राधे, दुकानदार राधे राधे, चालणारा फुलावाला कोणी असो राधे राधे. समोरचा समजून जातो मला आवाज देत आहेत म्हणून. आपल्याकडे कसं आहे, अ मामा, आता खरंच मामा आहे का तू, अ मावशी, अरे कसली मावशी, खरंच तुझ्या मायची बहीण आहे का ती, मग मावशी कुठून आली, अय मामा, खरंच मामा आहे का तुझा, लग्नात माग उभा राहिला होता का, आजोबा, खरंच आजोबा आहे का, ओ काका, कसला, अय रिक्षावाले. याच्यातल्या एकाही शब्दाचा उपयोग वृंदावनामध्ये होत नाही, केवळ राधे राधे. समोरचा समजून जातो मला आवाज दिला. शास्त्र म्हणताय, सत्यंत्यम परिहास्यम स्तोभमहेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषा पापहरम विदु. बाबांनो, माझ्या भगवंताचं नाव कसंही घ्या, कुणाला शिवी देताना घ्या, कुणाचा अपमान करताना घ्या, कुणाचं नाव घेताना कहा घ्या, कुणाचा उपहास करताना घ्या, कुणाची चेष्टा करताना घ्या, कुणाचं सहज घ्या,
कसंही घ्या, मुलगा म्हणून घ्या, पती म्हणून घ्या, कसंही घ्या तरी त्याचं पुण्य होतं. हे माझ्या भगवंताच्या नावाचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनही मी एक सांगतो तुम्हाला, आपल्या लेकराचे नाव सुद्धा जीवनानं टिंक्या, मिंक्या, चिंट्या, पिंट्या, गोट्या, खोट्या असले नाव ठेवीत जाऊ नका. बाबल्या हे नाव आहेत का? बाबल्या बाबल्या गोट्या, पिंक्या, पिनिया हे का नाव आहे? कसं सुंदर नाव ठेवावं आपल्या पाल्याचं सुद्धा. नारायण ठेवा, केशव ठेवा, मधुसूदन ठेवा, जनार्दन ठेवा, पद्मनाभ ठेवा, ऋषिकेश ठेवा. अरे काही पण किती नाव आहेत. श्याम ठेवा, राम सेवा, घनश्याम ठेवा. अरे लाखो नावं आहेत ना माझ्या भगवंताची. काय दुष्काळ पडला का त्या नावाचा? व्यंकटेश स्तोत्र त्याच्या नावाने पडलेला आहे, विष्णू सहस्त्रनाम त्याच्या नावाने पडलेला आहे, गोविंदाष्टक त्याच्या नावाने पडलेला आहे. अनंत नामानी आहे तो आणि अनंत रूपानी आहे. कोणतंही एक रूप लक्षामध्ये ठेवून अरे जेणेकरून की आमचं नाव सहज मुखातून येईल ही आमची धारणा पाहिजे. अरे आमची धारणाच नाही ना देवाची भक्ती व्हावी म्हणून. कुणाला वाटतंय मनातून भक्ती व्हावी म्हणून, कोणाला वाटत नाही. केवळ आपल्या स्वतःचे चोचले पुरवल्या जावेत एवढाच केवळ माणसाचा या कलियुगामध्ये उद्देश राहिलेला आहे. म्हणून भक्ती महाराणी म्हणत आहे. आपण वृंदावनामध्ये 3 कथा केल्या. किती? 3 होतात ना तुम्ही? 2 ला होतात. सलग 3 वेळा केल्या. पहिल्या वर्षी गेलो, लोक म्हणले नाही नाही महाराज आणखी वृंदावनला चला. दुसऱ्या वर्षी केली. पुन्हा मग 1 वर्षी काही कोणती मला वाटतं जगन्नाथपुरी वगैरे काहीतरी केली. पुन्हा म्हणले नाही आणखी वृंदावनच चला. आणखीन बरेच लोक तटून बसले नाही महाराज वृंदावनला जायचेच म्हणते ते एकदा जायचं. आणि खरं म्हणजे वृंदावन सगळ्या बाबतीत चांगला, कशा खर्चाच्या बाबतीत चांगलं, सुविधेच्या बाबतीत चांगलं, फक्त ऊन लय असतं एवढंच फक्त बेकार आहे तिथे. राधे राधे. काही काही जण राधे राधे म्हणत नाही. राधे राधे. वृंदावनस्य संयोगात पुनस्तम तरुणी नवी धन्यम वृंदावनम भक्तिर्नत्यति यत्र. जिथे जिथे वृंदावनात भक्ती नाचत आहे. नारद सांगू लागले, रडू लागली असताना त्या ठिकाणी कोण? भक्ती महाराणी. त्यावेळेस नारदाने सांगितलं, ही देवी रडता आहेत का? रडू नका. का रडू नका? अरे या कलियुगामध्ये जेवढं तुम्हाला मोठेपण दिलं ना तेवढं कुणाला नाही दिलं. पद्मपुराण सांगत आहे, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते कलो केशव कीर्तना. अरे जे इतर युगामध्ये तपाने, योगाने, यज्ञ यागाने जे फळ मिळत नव्हतं ना ते सहज केवळ भगवंताच्या नावाने फळ कलियुगामध्ये मिळतं. न तपोभीर्न वैदश्यम न ज्ञानेनापि कर्मणा हरिर्हि साध्यते भक्त्या प्रमाणम तत्र गोपिकाः. अलम रत्तैरलम तीर्थैरलम योगैरलम मकैः अलम ज्ञान कथालापैर भक्तिरेकैव मुक्तिदा. केवळ मुक्ती भक्तीनेच आहे या कलियुगामध्ये. म्हणून देवी एवढं मोठेपण त्या ठिकाणी दिलं, एवढं मोठेपण दिलं भक्तीमध्ये. अरे भक्तीचं तर सर्व रूपाने संरक्षण भगवान करतोच ना. या कलियुगामध्ये वेद अध्ययनाने भगवंताची प्राप्ती आहे, ना तपाने प्राप्ती आहे, ना ज्ञानाने आहे, ना कर्माने आहे. केवळ भगवंताची प्राप्ती भगवन नामाने आहे या कलियुगामध्ये. कलियुग माझी करावे कीर्तन. ठीक आहे देवी, या ज्ञान वैराग्याला
कसं मोठेपण द्यावं म्हणून नारदाने गीतेचा पाठ केला. नारदाने त्या ठिकाणी अनेक वेदशास्त्राने अनेक शास्त्रांचा पाठ केला, पण काही केला ज्ञान वैराग्याला मोठेपण आलं नाही. नारदाला अतिशय दुःख झालं. सांगितलं देवी आपण चिंता करू नका, मी यांना मोठेपण दिल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही रडण्याचं काही एक कारण नाही. आणि त्यावेळेस नारद प्रार्थना करतात भगवंताला आणि इतक्यामध्ये आकाशवाणी झाली. इतरतम तु सत्कर्म सुरेशे त्वं समाचरं तत्ते कर्माभिधाशन्ति साधवः साधुभूषणः. हे नारद, या कलियुगामध्ये लोकांचं कल्याण करायचं असेल, भक्ती ज्ञान वैराग्याला जर पुष्टी द्यायची असेल, लोकांच्या हृदयामध्ये यांना जागा करायचं असेल तर एकच करा, काय? सत्कर्म करा, सत्कर्म करा. सांगितलं ते सत्कर्म कोणतं आहे? तुम्हाला संत महंत ते सत्कर्म सांगतील, साधू संत ते सत्कर्म कोणतं आहे म्हणून सांगतील. म्हणून आजही आपल्याकडे प्रथा आहे की आपण एखाद्या जीवनामध्ये कल्याण व्हायचं असेल तर साधू संतांनाच विचारतो की एखादा मार्ग सांगावा. म्हणून नारद प्रत्येक संतांची भेट घेऊ लागले, साधूंची भेट घेऊ लागली की आकाशवाणीने सांगितलेलं कर्म कोणतं आहे. आता मला सांगा, नारदासारखा ऋषी जर साधूंना, सामान्य साधूंना विचारू लागला की हे सत्कर्म कोणतं आहे, माहित असलं तरी कोणी उत्तर देईल का? त्यांना वाटू लागलं नारद आपली परीक्षा तर बघत नाहीत, म्हणून कुणी मौन धारण केलं, कोणी नारदाला प्रणाम केला. नारद, अरे तुम्ही तर ज्ञानाचे भांडार आहात आणि आम्हाला काय विचारत आहात? कोणीही उत्तर दिलं नाही. पण उत्तर मात्र शोधत नारद फिरू लागले. उत्तर तर कोणी दिलं नाही. कित्येक वर्ष झाली पण उत्तर या गोष्टीचं मिळालं की नेमकं सत्कर्म कोणतं आहे, की जे आकाशवाणीने सांगितलं की ज्याने या कलियुगाचं कल्याण होईल. म्हणून मी ते उत्तर शोधत आहे महाराज, आणि ते उत्तर शोधल्याशिवाय माझ्या डोळ्यातलं पाणी खडणार नाही. आणि म्हणून त्याचा शोध घेत मी धावत आहे. म्हणून कृपा करून माझी विनंती आहे की आपण तरी असताना ते मला उत्तर द्यावं की नेमकं ते सत्कर्म कोणतं आहे. असं कोण कुणाला म्हणत आहे? नारद सनत कुमाराला. कुठे म्हणत आहेत? बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी. लक्षात ठेवा, नाहीतर काही काहीला मूळ नाही कळालं तर पुढचं काहीच कळत नाही बरं का. साष्टांग प्रणाम सनत कुमाराच्या चरणावर केला आणि त्यावेळेला मात्र सांगितलं, नारद हे सत्कर्म तुमच्याच पसी आहे, फक्त तुम्हाला त्याची जाणीव नाही. कोणतं सत्कर्म आहे? तर ते सत्कर्म आहे श्रीमद भागवत महापुराण. ब्रह्मदेवाने नारायणाने ब्रह्मदेवाने नारदाला याचं असतं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, उपदेश केलेला आहे, तुमच्यापाशीच आहे. पण कृपा करून महाराज हे सत्कर्म तुम्ही माझ्याकडून करून घ्यावा अशी विनंती सनत कुमाराला सांगितली की ही कथा माझ्याकडून संपन्न करून घ्यावी. सांगितलं निश्चित. आणि या जगाच्या कल्याणासाठी श्रीमद भागवत महापुराणाची कथा करण्याचं निश्चित झालं. सनत कुमार आणि नारद कथा करण्यासाठी प्रद्युक्त झाले. पण ही कथा करायची कुठे हा प्रश्न उभा राहिला. कथा करायची कुठं? लक्षपूर्वक आहे का या गोष्टीला? कथा करायची कुठं हा विषय आला. आणि सनत कुमारांनी सांगितलं की या क्षेत्रामध्ये कथा नाही तर सर्वात उत्तम कथेसाठी क्षेत्र कोणतं असेल तर हरिद्वार या ठिकाणी कणकण क्षेत्रामध्ये आनंद तटावर गंगेच्या किनारी कथा. आणि हे क्षेत्र कोणतं आहे तर त्याच क्षेत्रामध्ये आपण कथा करत आहोत, हे लक्षामध्ये घ्या. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. जगाचं कल्याण केवळ बद्रीनाथाचं दर्शन घेऊन झालं नसतं का? नारदन ते होते कुठे? होते कुठं? बद्रीनाथापाशीच. मग तिथं बसून बद्रीनाथाला सांगून कल्याण नाही का करता आलं नसतं का त्यांना?
करता आलं नसतं. नारदाचं एवढं ऐकत नाहीत बद्रीनाथ. जरा एक सेकंद थांबून जरा विचार करा आपल्या आपल्या बुद्धीने. काही काहींच्या डोक्यामध्ये जी घोंगाट बसलेलं आहे की जी घडलं नाही म्हणून आता कसं ना आता कसं मरतो का काय तसंच मी. पण तारतम्य ठेवलं पाहिजे असणाऱ्या विचाराचं त्याच्यामध्ये. करता आलं नसतं त्यांना, करता आलं असतं पण ते होणं शक्य नव्हतं हे मात्र निश्चित आहे. असं होणं शक्य नाही. आणि म्हणून श्रीमद भागवत महापुराणाची कथा या जनकल्याणासाठी करण्यासाठी हरिद्वार या कणकल क्षेत्रामध्ये आले आणि दिव्य अशा कथेचं आयोजन सनत कुमार आणि नारदांनी त्या ठिकाणी केलं. म्हणून एवढं काय डोक्यामध्ये घेऊन बसला, अरे करू सिर सलामत तो पगडी 50. म्हणून एवढं डोक्यामध्ये आहे त्या वेळेचा आणि मिळालेल्या भाग्याला डावलू नका, त्याचा आनंद घ्या, तो खरा भाग्यवान ठरेल हे मात्र विसरू नका. दिव्य अशा प्रकारचं कथेचं आयोजन गंगेच्या त्यावेळेस काय असं शहर थोडंच असणार आहे. याच पात्राच्या तटी यालाच आनंद तट म्हणतात, गंगेच्या काठी असणारा. आणि दक्षभूमी आणि कणखल या क्षेत्राला म्हणतात. याला नाव का पडलेलं आहे, कण आणि खल नावाच्या दैत्याचा वध या ठिकाणी केलेला आहे कुणी, भगवंताने. म्हणून याचं कणखल. ऋषिकेश या ठिकाणी अनेक ऋषी मुनी तपश्चर्या करण्यासाठी असत, हजारो लाखोच्या संख्येने. आणि यांना त्रास देण्यासाठी कण आणि खल नावाचे 2 दैत्य सदैव त्रास देत असत. आणि म्हणून यांचा वध भगवान साक्षात भगवंताने त्या ठिकाणी केला. आणि या क्षेत्राचं नाव काय पडलं गेलं, कण खल. दिव्य अशा कथेचं आयोजन झालं. लाखोच्या संख्येने हिमालयामधून साधू त्या कथेला येऊ लागले. आणि भृंगू नावाचे ऋषी अखंड भारतामध्ये फिरू लागले. आणि प्रापंचिक लोकांना आग्रहपूर्वक आणून त्या कथेमध्ये बसू लागले. कुणीतरी ऋषी भृंगूला विचारलं, भृंगू तुम्ही कथा ऐकून उरलेला वेळ तो लोकांना आणण्यामध्येच कामं त्यांची करण्यामध्ये घालता, याने मिळणार काय? म्हणले काय मिळणार, अनंत पटीने मला पुण्य मिळणार. म्हणले कसं, माझी कथा ऐकतो ते तर मला मिळेलच, पण ज्या ज्या लोकांना मी या कथा मंडपामध्ये बसवून आणून बसवतो. बघा भृंगू ऋषी नुसतं जाऊन निमंत्रण देत नव्हते. एखाद्याला म्हणायचे अरे कथेला चल, तो जर म्हणला ना माझं काम राहिले महाराज थोडं, ते काम करू लागायचे. आणि त्याला आदरपूर्वक आणून त्या कथा मंडपामध्ये बसवायचे कथा ऐकण्यासाठी. बाबांनो एक सांगू का, केवळ आणि केवळ आम्ही ऐकतो हेच सत्कर्म नाही, तर इतरांकडून करून घेणं याच्यासारखं तर महान सत्कर्म कोणतं नाही हे लक्षामध्ये घ्या. याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. अरे खरा माणूस तो आहे चुकणाऱ्याला वाट दाखवणारा, चुकीचं समर्थन करणारा खरा असू शकत नाही तो. आणि दिव्य अशा प्रकारची कथा होऊ लागली. या ठिकाणी हजारो ज्ञान भक्ती वैराग्य आले. म्हणले कुठे बसावं, म्हणले तुम्ही सर्व भक्तांच्या हृदयामध्ये बसावं. दिव्य अशा प्रकारची कथा चालू लागली. पाहता पाहता 7 दिवस ही कथा चालू झाली. यजमान म्हणून नारद आहेत आणि कथा सांगण्यासाठी सनत कुमार आहेत. दिव्य अशी ती वालुकामय प्रदेशामध्ये आणि व्यासगादी सजल्या गेली. आणि लाखोच्या संख्येने साधू संत महंत आणि भारतवर्षातील प्रापंचिक लोक त्या कथेचा आनंद घेऊ लागले. बाबांनो हीच कथा सांगत असताना सांगता सांगता हे करता करता इतक्यामध्ये नारदाने एक प्रश्न केला. महाराज एक सांगा की या कथेने नेमका कोणाचा उद्धार होतो? सांगितलं पंच महापातक भागवताने सांगितलं. सुरापान महापातक, दुराचार महापातक, चोरी महापातक, मांसभक्षण महापातक, गोहत्या महापातक, जुगार महापातक,
कुणाकडे किती आहेत ती बघून घ्या. पण हे नुसते एक एक पातक नाही, ही समग्र पातक करता करता ज्याचं जीवन गेलं आणि पातक करता करताच मेला, अशा महापातक्यांचा सुद्धा उद्धार श्रीमद भागवत महापुराणाच्या कथेने होते सांगतात. आणि त्यासाठी एक उदाहरण देतात, ते म्हणजे धुंदुकारीचं. आणि एक कथा सांगतात ती अति कमी शब्दामध्ये मी कथा सांगणार आहे, त्या एक थोडक्यामध्ये एक 10% फक्त. नर्मदा तटावर एक गाव आहे आणि त्या गावामध्ये राहणारा आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे. या आत्मदेवाला दिव्य अशा प्रकारचा शास्त्री आहे, पंडित आहे, ज्ञान संपदा सर्व आहे आणि वैभव संपदा ही त्याच्याकडे आहे, काही सुद्धा कमी नाही. आज 59 वर्ष वय याचं झालेलं आहे. घरामध्ये दिव्य अशा प्रकारची पत्नी आहे. पत्नीचं नाव आहे धुंदुली. काय नाव आहे? धुंदुली. धुंदुली कुणाला म्हणतात सांगू का? धुंदुम लिहिते इति धुंदुली. धुंदू म्हणजे भांडणं, किरकिऱ्या, फिरफिर. काही काही मावले असे असतात की किरकिर केल्याशिवाय त्यांचं अन्न पचतच नाही. पाण्याला गेली तरी किरकिर करीन, तिथं नाही जमलं तर शेजारी करीन, तिकडं नाही जमलं तर शेतात कशावून तरी किरकिर करील, तिथं नाही जमलं तर मांजर तुझी आली म्हणून तरी किरकिर करील, कशाला पाळती सटवे म्हणून तरी तिला शिव्या देईल. तेवढंच नाही जमलं तर लेकरा संग तरी किरकिर करील, ते नाही जमलं तर सासू सासरे संग तरी करील, शेवटी नाहीच कुठं जमलं तर संध्याकाळी नवऱ्याला का होईना पण धरून किरकिरच करील. अशा किरकिरीला काय म्हणायचं? धुंदुली. जिचा दिवस सुना जात नाही. आता कुठं कुठे तर कशा कशा त्या तुम्ही शोधा तुमच्या गावामध्ये, पण इथंच सांगितलेली सांगा. धुंदुम लिहिते इथे धुंदुली. बाबांना सगळं काही आहे, पण आत्मदेवाला पुत्र संतान नाही. दारामध्ये गाय आहे पण कधी तिला वासरू झालं नाही. दारामध्ये वृक्ष आहे पण त्याला कधी फळ आणि फुलं आली. चिंतेमध्ये जीवन जगतोय हे भगवान का म्हणून माझ्या नशिबी असं दुर्दैव तू दिलेलं आहेस. एक सांगतो तुम्हाला, आत्मदेवाच्या ठिकाणी स्वतःला ठेवा आणि कथा ऐका. आत्मदेव मी आहे आणि पुत्र म्हणजे एक गोष्ट आहे. पुत्र म्हणजे पुत्र समजू नका. या जीवनातली कोणतीही गोष्ट तिला पुत्र समजा. आत्मदेवाला पुत्र नाही. कुणाला बायको नसल, कुणाला पती नसल, कुणाला त्या ठिकाणी संपदा नसेल, कुणाला घर नसेल, कुणाला चांगलं शरीर नसेल, कुणाला डोळे नसतील, कुणाला सरळ वाणी नसेल. या जगामध्ये कमतरता कमी नाहीत, हजारो कमतरता आहेत. पण ती कमतरता आमच्याकडे असली ना, आम्ही दुःख करतो जसं आत्मदेव करतो पुत्रामुळे. पुत्र एक उदाहरण म्हणून आहे. ठेविले अनंत तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. या संताच्या वचनाचं जर उत्तम उदाहरण कोणतं असेल तर या आत्मदेवाची कथा, हे लक्षामध्ये ठेवा. म्हणून स्वतःच्या ठिकाणी, आत्मदेवाच्या ठिकाणी स्वतःला ठेवा. आणि मग ऐका, या आत्मदेवाला अति दुःख होत असे की पुत्र नाही मला. हे भगवान का म्हणून मला दुःख दिलंस? अरे दारामध्ये गाय आहे, कधी तिला वासरू झालं नाही. वृक्ष आहे, कधी तिला फळ आलं नाही. माझ्या हातचे जे आरोग्य आहे हे आरोग्य सुद्धा प्राप्त होतं की नाही पितराला, याबद्दल मला शंका आहे. का तर मी निपुत्रिक आहे. मी सूर्याला त्रिकाल संध्या करतो, ही संध्या सुद्धा माझी पोहोचते की नाही, का तर मी निपुत्रिक आहे. बघा, माणसाला एखादी जर कमी असली ना, माणूस ती कुठेही जोडतो. कमी असली तरी जोडतो आणि मोठेपणा असला तरी जोडतो. कुठेही मी फौजदार आहे, मग इथं काय करू? फौजदार आहे मी डिवाइस, अरे इथं काय कामाचं आहे? सत्संगामध्ये एक भक्त आहे. कमीपणा असेल, अरे कमीपणा परमार्थात नाही, मोठेपणाही
नाही. परमार्थामध्ये केवळ समत्व आहे आणि समत्व आहे. समता आहे समताचा. कारण की माझा पांडुरंग समचरण थांबलेला आहे. आत्मदेव त्या ठिकाणी दुःख करत असे सदैव. एके दिवशी नेत्रामध्ये अश्रू आली आणि विचार केला की या जगण्यामध्ये काही अर्थ नाही. वनामध्ये जावं, तपश्चर्या तरी करावी आणि पुत्र प्राप्त करून घ्यावा. वनामध्ये आत्मदेव गेला आणि वनामध्ये गेल्यानंतर बाबांनो त्या ठिकाणी तो आत्मदेव रडू लागला. इतक्यामध्ये साधू आला, विचारलं हे कोण आहे? सर्व वृत्तांत त्याने सांगितला. महाराज मला पुत्र प्राप्तीचा उपाय सांगा. सांगितलं बाबा पुत्र प्राप्ती तुला नाही, याच्यामध्ये कदाचित तुझं सुख असेल म्हणून तुला त्या ठिकाणी देवानं पुत्र दिला नाही. हे साधू त्या ठिकाणी उपदेश देऊ लागला. मुंच ज्ञान प्रजारूपम बलिष्ठा कर्मणा गती विवेकम समासाद्य त्यज संसार वासना. मुंच प्रजा ज्ञान रूपम हे आत्मदेव चिंता करू नको. बाबा पहिलं माणसाने काय त्यागलं पाहिजे? लोकलाज त्यागली पाहिजे. जीवन जगताना लोक काय म्हणते, लोक काय म्हणते, लोक काय म्हणते, कशाला म्हणत? टाळी जरी वाजव म्हणली ना तरी माणसाने घेण्यात येतं शेजारचा काय म्हणत, काय म्हणत. गल्ला म्हणलं ना तरी लोक चांगलं. अरे लोकांवर घेणं काय तुला? मुंच ज्ञान प्रजारूपम बलिष्ठो कर्मणा गतिः. हे आत्मदेव चिंता करू नकोस. कर्माची गती कोणालाही कळालेली नाही बाबा. तुला मुलगा नाही म्हणून तू कदाचित सुखी असतील, मुलगा झाल्यावर दुःखी होणार असतील म्हणून तुला भगवंताने मुलगा दिला नाही. कोण म्हणतोय? आत्मदेवाला त्या ठिकाणी साधू म्हणतोय, मी नाही म्हणत. बलिष्ठा कर्मणा गती विवेकम समासाद्य त्यज संसार वासना. आपल्या विवेकाला जागा कर, जागा कर, जागा कर. तुला कदाचित मुलगा दिला नाही म्हणून तू सुखी आहेस. एक सांगू का, आपलं सुख कशामध्ये आहे हे भगवंताला माहिती आहे बाबा. जसं की आपल्या मुलाचं सुख कसे माता जाणते ना, तसं आपल्या भक्ताचं सुख कशामध्ये आहे तो भगवंत जाणतोय. म्हणून मिळालेल्या प्राप्त प्रसंगावर आणि मिळालेल्या परिस्थितीवर दुःख न करता माणसाने ते स्वीकारलं पाहिजे. आणि तीच गोष्ट सांगतोय, तुकोबा राहायला किरकिर करणारी बायको मिळाली. नरसी मेहताची तर मिलीच, चांगला प्रपंच. मेली मेली की नरसी मेहता म्हणले देवा उपकार झाले. म्हणले काय? कशामुळे? भुलू यतू भांगी जंजाळ अभी सुखी भजी सुगोपाळ. म्हणले कधी कधी बायकोकडे लक्ष द्यावं लागत होतं, आता म्हणले झंझट गेली, आता निवांत तुझं भजन करतो. नातांची पत्नी सतसंगी होती. किती होती माहिती आहे? दररोज 600 लोकांच्या पुरणपोळीच्या जेवणाचं नियोजन स्वतः नातांची पत्नी करत असे आणि दिव्य सतसंग करत असे. नातांना वाटायचं वा भगवान उपकार आहेत तुझे, मला इतके सुंदर आणि दिव्य सतसंगी पत्नी दिली. तुकाराम महाराज म्हणले बरे झाले देवा पाहिली कर कशी. काय अरे दुष्काळ पडला तरी भगवान म्हणतात बरं झालं. बायको कर्कशी निघाली तरी बरंच झालं. का बरं? म्हणले लय जीव लावणारी असती, गोड बोलणारी असती तर घर मन घरात लागलं असतं. किरकिर करती म्हणून मंदिरात तरी लागत. सांगण्याचा अर्थ मिळालेल्या परिस्थितीला स्वीकारा आणि आनंदी जीवन जगायचं शिका. कारण की कर्माची गती कोणालाही कळालेली नाही.
आत्मदेवाला आज वाटत होतं की मला पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे, पण तुम्हाला कथा ऐकल्यावर कळेल की ज्या दिवशी पुत्र झाला ना त्या दिवशी आत्मदेव या ठिकाणी जगामध्ये राहू शकला नाही, त्याला मरावं लागलं त्या दुःखापोटी. म्हणून एखादी गोष्ट आम्हाला प्राप्त असेल म्हणून आम्ही नाही का म्हणून मी हा संदेशच्या कथेतून सुद्धा देईल तुम्हाला की आम्हाला बद्रीनाथ केदारनाथाला जाता नाही आलं म्हणून खरोखरच तुम्हाला माहिती का छाती ठोकून की आमचं जाण्यामध्ये सुख आहे का इथं थांबण्यामध्ये सुख आहे. एकही छातीवर हात ठेवून सांगू शकेल का नाही महाराज माझं जाण्यामध्ये सुख आहे म्हणून. आपल्या स्वतःच्या छातीवर हात ठेवायचा. हो महाराज मला 100% माहिती आहे की जाण्यामध्ये माझं सुख आहे. जा एवढं शब्द सांगा जा. अरे माझ्या त्या भगवंताला माहिती आहे. आम्ही भक्त मानत जर असाल ना स्वतःला तर त्या भगवंतावर विश्वास ठेवा. तो ठरवेल की सुख कशामध्ये आहे आणि त्याने दिलेलं सुख हे अक्षय सुख असेल हे लक्षात घ्या. आणि एक सांगू का आमचा विश्वास कमी पडतोय सर्व गोष्टी. हे आत्मदेव मुलगा नाही म्हणून रडू नकोस बाबा, कर्माची गती महान आहे. कदाचित तुला रडवणारा जर मुलगा तयार झाला तर तो नकोसा तुला वाटेल. सांगितलं म्हणले महाराज काही झालं तरी मला मुलगा द्या, नाहीतर मी प्राण देईल. पाहिलं तर 7 जन्म याच्या कपाळामध्ये पाहिलं शोधून तर 7 जन्म मुलगा नाही हे कळालं. सांगितलं अरे आत्मदेव रडतोस कशाला, तुझ्या तर भाग्यामध्ये 7 जन्म मुलगा नाही. म्हणले आता तर जीवच देतो, 7 पटीने तुम्ही माझं दुःख वाढवलेलं आहे, मला आता मुलगा द्या. रडू लागला, गडबड लोळू लागला. संताने एक फळ घेतलं, नाविलाज झाला, दुराग्रह केला आणि सांगितलं जा तुझा त्या ठिकाणी पत्नीला खायला दे, तुला पुत्र संतान होईल. परत आला, सांगितलं ओ ऐका ऐका काय झालं. म्हणले बघा वनामध्ये गेलो होतो, साधूने प्रसाद दिलेला, मग हे खा आपल्याला पुत्र प्राप्ती होईल. विशेष नेम म्हणजे विशेष नेम काही पाळण्याची गरज नाही, फक्त अखंड भगवंताचं भजन करा एवढंच काय आहे. विशेष नियमाची काही आवश्यकता नाही, पण हे फळ ग्रहण करा. आत्मदेव एवढं सांगितलं आणि निघून गेला. रात्रीचा समय झाला, दुसरा दिवस उगवला गेला. पत्नीला रात्री विचारलं फळ ग्रहण केलं का. सांगितलं हो. सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही मी असताना ते फळ ग्रहण केलं, पण खोटं बोलू लागली, तिने फळ ग्रहण केलं नाही. दुसरा दिवस उगवला गेला, आत्मदेव आपल्या कामी निघून गेला आणि ही विचार करत बसू लागली की समजा मी फळ खाल्लं आणि मी जर गर्भवती झाले तर नाही म्हणली, गर्भवती झाले तर असताना माझं शरीर हे जड होईल. कोण विचार करते, धुंदुली विचार करते. आपल्याकडच्या ज्या धुंदुली नाहीत त्या नाहीत असा विचार कर, धुंदुली करते असा विचार नाही. एक सांगू का, धुंदुली कोणीही गोष्टीमध्ये तर्क वितर्क करणं हा शास्त्रामध्ये वर्ज्य असणारा स्वभाव आहे. कोण्याही गोष्टीचे तर्क वितर्क शास्त्राला मान्य नाही आहे. राधे राधे. धुंदुली तर्क लावते, म्हणली समजा समजा मी खाल्लं जड होईल, मग मला चालता येणार नाही, नीट त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागेल. आणि समजा मी जड झालेच आणि जर गावाला आग लागली तर सगळे लोक पळून जातील, मला जडपणामुळे पळता येणार नाही, मी तर जळून खाक होईल म्हणली. बरं ठीक आहे, एका दिवस आग नाहीच लागली, जन्म देतानी किती त्रास. बरं ठीक आहे, त्रास सहन करू नये, एखादं नीट झाला जन्म तर ठीक आहे, नाही तर त्याचं नावच आहे बाळांत. पण एक बाळ नाही तर मातेचा अंत, बाळांत नको नको किती. बरं ठीक आहे, इकून तिकून व्यवस्थित जन्म झालाही, तिथून पुढे त्याचं पालन पोषण करण्यामध्ये काही कमी त्रास आहे का. म्हणले ना, हे कामाचंच नाही म्हणली फळ खाणं. कोण म्हणते, ही धुंदुली. शुकदेवांच्या शब्दात सांगू का, माझा विश्वास नसेल आहे का. लालने पालने दुःखम
प्रसुतायाश वर्तते वंद्यावा विद्वांशी सुखिनी चेतिनी मती. काय म्हणती ती? वंद्यावा विद्वाहिना सुखिनी चेतिनी मती. अरे लालन पालन करताना कष्ट, दुःख, प्रसूतीला दुःख, सगळ्या गोष्टीनं दुःख, माझ्या मते वंद्या राहण्यामध्येच, पुत्र रहित राहण्यामध्येच खरं सुख आहे, असा विचार माझी बुद्धी आहे असे म्हणतात. हा विचार करते. नित्यामध्ये गावात बहीण होती, ती आली. ए धुंदुली, अगं काय विचार करते? अगं म्हणली बरं झालं बबडे आलीच, बरं झालं ये. काय झालं? अगं म्हणली सगळं वृत्तांत सांगितला. ना आता हिचीच बहीण होती, ती काय वेगळं सांगणार आहे? समान विचाराच्या दोन असल्या की आपण तिलाही म्हणतो तू ही तिचीच बहीण आहे, किंवा दोन विचाराचे माणसं एकच, तू त्याचाच भाऊ. काय म्हणजे समान विचार? आता हिची बहीण आहे म्हणजे काय वेगळे विचार असतात का? नाही नाही म्हणले. ए धुंदुली, अगं कसला विचार करते? सगळा वृत्तांत सांगितला. अगं म्हणली नको खाऊ फळ, असले साधू कधी कधी फसवतात सुद्धा. असं नाही खाल्लं मी. अगं पण नवऱ्याला सांगितलं मी खाल्लं म्हणून, मग करू काय? एक सांगू काय, हिच्या बहिणीकडे असं होतं की 1 डझन लेकरं होती. किती? 1 डझन. पण खायला तिच्या घरी अन्न नव्हतं. हिच्या घरी धनसंपदा एवढी होती धुंदुलीच्या इथं, पण खाणारा कोणी नव्हता. म्हणून हिच्या बहिणीचा डोळा हिच्या धनसंपत्तीवर होता. आणि मग तिने सल्ला दिला. काय सल्ला दिला? म्हणले एक काम कर, तू खाल्लं म्हणून सांगितलं ना, तू नाटक कर. म्हणजे कशाचं नाटक? गरोदरपणाचं नाटक कर. मी सुद्धा गरोदर आहे, मला मुलगा झाला की तुला आतल्या दाराने मी तुला आणून देईल आणि माझा म्हणून मेला म्हणून जाहीर करील. माझा पती आहे त्याला धन देऊन गप्प बसवेल. गुप्त मंत्रणा ठरल्या गेली. पाहता पाहता 9 महिने पूर्ण झाली. इकडे असताना पुत्र प्राप्त झाला. आतल्या दरवाजाने धुंदुलीला आणून दिला. हिचं नाटक संपल्या गेलं. दारामध्ये ढोल ताशे नगाडे असताना वाजू लागले. आनंदी आनंद झाला. पण जो साधूने दिलेलं फळ होतं ते गाईला खायला घातलं आणि तो साधूचा प्रसाद म्हणून गाईला गर्भधारणा झाली. जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, हरि बोल राम जय
बोलिए श्रीमद् भागवत महापुराण की जय। हॅलो थोडा थोडासा आणि गाईला गर्भधारणाचा 3 महिन्यानंतर धुंदोकारीच्या जन्मानंतर 3 महिन्यानंतर गाईलाही असणारा एक दिव्य असा पुत्र जन्माला। गावामध्ये आनंदाने सर्व नाचू लागले। अरे आतापर्यंत याला पुत्र नव्हता, झाला तर गाईला सुद्धा झाला आणि तोही मनुष्य देही पुत्र गाईला झाला। केवळ कान त्याचे गाईचे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवलं। सुखदेव सूत महर्षी काय दान दक्षिणा काय, जिकडे तिकडे आनंदी आनंद लोकही म्हणू लागली अरे किती त्याचं भाग्य उदयाला आलं। गाय होती, गाईला सुद्धा आतापर्यंत याला नव्हता, गाईला सुद्धा माणसासारखा झाला। माणूस एक अज्ञानी बरा नाही तर ज्ञानी बरा, हे मधलं जे असतं हे सापडीत अडकल्याशिवाय राहत। याला धुंदोकारी म्हणायचं। एक तर ज्ञानी नाही तर अज्ञानी बरा। अज्ञानाला कमीत कमी सांगितलेलं तो स्वीकारतो आणि ज्ञानाला सांगण्याची गरज पडत नाही। पण हे जे अर्धवट ज्ञानीत न सांगितलेलं ऐकत नाही तर मनानं काही कळत नाही, हे आशल्याला धुंदोकारी म्हणायचं। बाबांनो बेजारी मला सांगा, अज्ञानामध्ये निघते जास्त का ज्ञानामध्ये? बरं ठीक आहे, बेजारी जास्त अंधारात निघते। भ्रम कधी होतो? भ्रम सर्पाची दोरीचा सर्प कधी दिसतो? अंधारात दिसतो का प्रकाशात दिसतो? काय म्हणले? अंधारात का? अरे अंधारातही दोरीचा सर्प दिसत नाही आणि प्रकाशातही दिसत नाही का? अंधारामध्ये तर दोरीही दिसणार नाही, सर्पही दिसणार नाही, अंधारच दिसेल। प्रकाशामध्ये तर स्पष्ट दोरी आहे म्हणून दिसेल, म्हणून भ्रमाचा काही संबंधच नाही। पण ना पूर्ण प्रकाश आहे ना पूर्ण अंधकार आहे, अशी धुंदुली धुंदुली अवस्था म्हणजे भ्रमित अवस्था, जी की सर्वात घातक, जी संशयात्मक अवस्था, त्या अवस्थेला धुंदुकारी म्हणायचं। कारण की या अवस्थेमध्ये पडलेली असती दोरी, पण माणसाला वाटतो सर्प, म्हणून पळापळी चालू होते। कुठं पळायला रे, कुठं पळायला? लय मोठं नाग आहे तिथे, हजो राम्याला बोलो, गोम्याला बोलो, चिम्याला बोलो, श्याम्याला बोलो, लय लय मोठा तिथं सर्प आहे रस्त्यावर। हाई कुणाला तो ती कुणाला, त्याने एक काठी आणली, ह्याने काढली, म्हणले थांबा थांबा सावकाश चला, पळून जाईल, बॅटरी लावू नका, जवळ गेल्यावर लावू, चमकू नका। सगळे गेले जवळ आणि गपकून बॅटरी, सगळ्यांनी काट्या उघडल्या, बॅटरी लावली, मध्ये आर म्हणले दुरी। हे कळालं कधी? जेव्हा तो प्रकाश पडला गेला। बेजारी करणारी अवस्था म्हणजे धुंदुरी, ही असली अवस्था। धुंदुकारी त्या ठिकाणी महान खल निघाला आणि गोकर्ण मात्र महाज्ञानी त्या ठिकाणी निघालेला। दिव्य अशा प्रकारे एवढा खळ निघाला, एवढा खळ निघाला बाबांनो, एवढा दुराचारी बनला काय हा धुंदुकारी। याला मद्यप्राशन करण्याची सवय लागली, दुराचार करू लागला, त्या ठिकाणी जुगार खेळू लागला, घरातलं धन मातेला म्हणू लागला कुठे आहे सांग, माते सांग। होता तोपर्यंत मुकाट्या धुंदुलीनं दिलं, पण संपल्यानंतर देणार काय? घरातली भांडी बासनं विकू लागला। आता कुणाकुणाच्या घरी धुंदुली, हे धुंदुकारी ती बघून घ्या। बऱ्याच घराच्या घरी असे धुंदुकारी जन्माला येतात। आईला म्हणू लागला आई मला दे, कुठं पिताश्रींनी धन ठेवलेलं आहे? सांगितलं बाबा पिताश्रींनी धन कुठे नाही ठेवलेलं। बाबा होतं तेवढं तुला मी दिलं, नाही नाही मला धन दे माते। कुठलं देणार? घरामध्ये भांडी बासन सुद्धा राहिलं नाही, सगळं काही समाप्त झालं। मारू लागला आई वडिलांना मला धन द्या म्हणून। पाहता पाहता इतका याचा अत्याचार इतका वाढला गेला
एके दिवशी तर बाबांनो मध्य धुंद अवस्थेमध्ये आला, जळतं लाकूड घेतलं आणि धुंदुलीला मारू लागला. मला सांग कुठे धन आहे म्हणून. पिताश्रींनी कुठे ठेवलंय ते सांग. धुंदुली ओरडून सांगू लागली, बाबा आता काही राहिलेलं नाही, सगळं समाप्त झालं. पण मानेना मारू लागला. घाबरलेली धुंदुली धावतच वनाकडे गेली आणि वनामध्ये जाऊन एका कोरड्या विहिरीमध्ये असताना तिला जीव दिला आणि आपलं जीवन समाप्त केलं. आत्मदेवाला मारण्यासाठी धावू लागला, मार मार मारू लागला आणि आत्मदेव ही पळू लागले आणि धावत येऊन गाईच्या पोटी जन्माला आलेला जो मुलगा होता ना, ज्याचं नाव गोकर्ण, तो महान ज्ञानी आणि पंडित होता आणि तो संत प्रसाद होता. आणि आपल्या पुत्रालाच आत्मदेवाने हात जोडले त्या गोकर्णाला. बाबा विनंती आहे माझी, माझं आत्मकल्याण नको. आता मला हे जीवन जगायचं, आता जगणं असाह्य झालं, असहाय्य झालं, आता जगणं नको आहे मला. मरण्यासाठी निघाला आणि रडू लागला ओक्सा बोक्षी. अरे खरे हे भगवान, माफ कर, मला क्षमा कर. जेव्हा मुलगा नव्हता ना तेव्हाच मी खरा सुखी होतो, याची जाणीव आज मुलगा म्हणजे एखादी वस्तू असं समजा. कोणी असं समजू नका, मुलगा म्हणजे मुलगा. या जगातली कोणतीही गोष्ट आमच्याकडे असेल किंवा नसेल तर त्याचं दुःख करू नका, हा आत्मबोध आहे यामध्ये. म्हणूनच या कथेचा कर्ता आणि जो आयडॉल, जो मुख्य पात्र आहे ते आत्मदेवाचं आहे. रडू लागला. गोकर्णाने महान अशा प्रकारचा उपदेश आणि पिताश्रींना केला. पिताश्री जा, चिंता करू नका, हे जीवन एकदाच मिळणार आहे. द्यहस्तिमांसरुदिरे धीमतिं त्यजत्वं ज्याया सुता दिशु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठः धर धर्म भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवश्य साधु पुरुषांजलिः कामकृष्णान् अन्यस्य दोष गुण चिंतनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमोह नितराम पिबस्व. हा सुंदर 2 श्लोकामध्ये आणि वर्णन पद्मपुराणांतर्गत केलेला आहे. पिताश्री या सोडून असत्य या देहावर असणारी धीमतीं त्यजत्वं, मती नाम बुद्धी. या आपली शरीरामध्ये पडलेली बसलेली जी बुद्धी आहे ना, म्हणजे काय, शरीर म्हणजे मी, हे चुकीचं. थांबा, शरीर जर तुम्ही असाल, दुःख शरीराला होतं का तुम्हाला होतं? शरीराला होतं. ते आम्ही आमचं मानतो. थांबा, शरीर तुम्ही आहात का? बरं, एखाद्याचा हात मोडला, माणूस म्हणतो काय काय म्हणतो? माझा हात मोडला, एवढंच म्हणतो. समजा पाय दुखायला, माणूस काय म्हणतो? माझा पाय दुखायला. का म्हणतो मी दुखायलो? डोळ्यात कचरा गेला, माणूस काय म्हणतो? माझ्या डोळ्यात कचरा गेला. म्हणजे जे काही असेल ते, हात माझा, पाय माझा, नाक माझं, कान माझे, डोळे माझे, तोंड माझं. आता पुढे विचारू, हे सगळं तुझं आहे, मग तू कोण आहे? हात माझा आहे, कान माझे आहेत, डोळे माझे आहेत, पाय माझे आहेत. अरे बाबा, मग तू कोण आहेस? हे सगळे माझे आहेत, तू नाहीस. तू यांच्यापेक्षा वेगळा आहेस याचा अर्थ. आणि मी कोण आहे हा जाणण्याचा प्रवास म्हणजे त्याला परमार्थिक साधना म्हणतात. आत्मबोधाचा प्रवास म्हणजेच परमार्थिक प्रवास आहे. माणसं म्हणतात, म्हणून इथे काय म्हणतात,
धन पाहिलं यांची मती बदलल्या गेली. या पाचींनी विचार केला, हे भगिनी अगं एवढं धन याने आणलेलं आहे की आता जीवनभर याची आपल्याला आवश्यकता नाही आणि कदाचित याच्यामुळे राजाच्या सैनिकाला जर आपण सापडलो तर आपल्यालाही त्या ठिकाणी शिक्षा होईल. या पाचींनी विचार केला. रात्रीमध्ये असताना निद्रिस्त धुंदुकारी झाला. याचं धन सगळं त्याचं आपलंसं केलं. मुखामध्ये याच्या विस्तव टोचला. भला मोठा दगड घेतला, याच्या मस्तकावर टाकला, याची हत्या केली. घरामध्ये खड्डा खांदला. तिथेच्या धुंदुकारीला दफन केलं आणि पाचीवारांना धन घेऊन त्या ठिकाणी निघून गेले. हा भूत प्रेत योगीला त्या ठिकाणी प्राप्त झाला. याचा छोटा बंधू गोकर्ण हा तीर्थयात्रेला गेलेला होता. तीर्थयात्रेमध्ये याला कळाला की अशी पद्धत सर्व कळालं. गया तीर्थामध्ये त्याने त्याचं पिंडदान, सर्व तीर्थामध्ये पिंडदान केलं. कित्येक वर्ष निघून गेली तीर्थयात्रेमध्ये गोकर्णाच्या. त्याला वाटलं की चला आता आपण आपल्या जन्मगावाकडे जाऊ. जन्मगावामध्ये तर आता कोणी नाही आहे, माता पिता नाही आहे, बंधू आहे तो सुद्धा गेलेला. अर्धरात्रीच्या समयाला गावामध्ये आले. ग्रामस्थ सर्व निद्रिस्त होती. दारामध्ये आपल्या घर तर बंद आहे, पण घराच्या दारामध्ये अंगणामध्ये त्याने आसन लावलं आणि निद्रा करू लागले. अर्धरात्र झाली आणि इतक्यामध्ये घोड्याच्या टापाचा आवाज कानावर पडला गेला. उठून पाहिलं तर कोणी दिसलं नाही. थोड्या वेळाने पैंजणाचा आवाज कानावर येऊ लागला. अनेक विचित्र आवाज कानावर पडू लागले आणि गोकर्णाने ओळखलं की इथे कोणीतरी अदृश्य शक्ती काम करते. कोण आहे, कोण आहे, कोण आहे? काही आवाज आला नाही. शेवटी हातावर पाणी घेतलं, ते पाणी अभिमंत्रित केलं आणि सिंचन करता क्षणी त्या भूत प्रेताला वाचा आणि का अशा प्रकारची भीती दाखवत आहेस? त्यावेळेस तो भूत प्रेत बोलू लागला. काय म्हणतो? अहम भ्राता त्वयोषी धुंदुकारी नामकः स्वकीयेनैव दोषी ब्रह्मत्वं नासितं मया. अहम भ्राता त्वयोषी. हे बंधू घाबरू नको बाबा, मी तुझा भ्राता आहे, ज्येष्ठ बंधू आहे, धुंदुकारी आहे. अरे धुंदुकारी तू या योनीला ही दुर्मती तुझी झाली. प्रेत योनीला गेला, रडू लागला धुंदुकारी. हे बंधू खूप त्रास आहे, या भूत योनीमध्ये खूप त्रास आहे, खूप कष्ट आहे. अरे बाबा तू मुक्त नाही झाला. मी तुझं गया तीर्थामध्ये पिंडदान केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का? गया तीर्थामध्ये पिंडदान ज्याचं केल्या जातं त्याला मुक्ती मिळाली. जसा सो वरदान आहे गय दत्त्याला दिलं. आता माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? माहिती आहे का? कुणाला माहिती आहे? हात वर करा बरं. 4-5 जणांना माहिती आहे. सांगतो. इतर पुराणामध्ये गय नावाचा एक दैत्य होता. याचं नाव गयासूर. हा गयासूर भगवंताला त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची साधना केली. मला अमर बनवा म्हणजे अमर त्या ठिकाणी कोणाला जुनीच नाही. म्हणजे अमर तो तुला काय बनवू म्हणजे अमर होण्याचं तुला एक माध्यम सांगतो. एक सांगू का? माणूस शरीराने कधी अमर होत नसतो तर कीर्तीने अमर होत असतो. कीर्ती सदेश सजीवती. माणूस जिवंत राहत नसतो तर माणसाची कीर्ती जिवंत राहत असते. म्हणून माणसाला जर जिवंत राहायचं असेल तर या शरीराने जिवंत राहण्याचा प्रयत्न करू नका. राहायचं असेल तर आपल्या चांगल्या कर्माने जिवंत राहा. ते खरं जिवंत राहा. जा आपलं हे शरीर यज्ञाला दान कर. तू कीर्तीने अमर राहशील. कोणी सांगितलं? ब्रह्मदेवाने. आणि ऋषी मुनींना सर्व देवतांना हे आपलं शरीर जे आहे त्याने यज्ञाला दान. याच्या शरीरावर यज्ञ चालू झाला. 99 यज्ञ पूर्ण झाले. पण 100वा यज्ञ जेव्हा चालू होताना त्यावेळेला याच्या या शरीराचा महाप्रचंड दाह उत्पन्न झाला. काय उत्पन्न झाला? दाह.
याला त्रास सहन होईनासा झाला आणि त्यावेळेस तो उठण्याचा प्रयत्न करू लागला. सर्व ऋषी मुनीने हलकल्लोळ केला की गै दानव जर उठल्या गेला तर सर्व 99 यज्ञाची माती होईल. 100वा यज्ञ जर परिपूर्ण नाही झाला तर सर्व 99 निष्पन्न होतील. म्हणून सर्व ऋषी मुनी आणि देवी देवता भगवान विष्णूकडे गेले. प्रभो, काही करून हा यज्ञ पूर्ण करा, यज्ञ पूर्ण करा, यज्ञ पूर्ण करा अशी विनंती केली. आणि भगवान त्या ठिकाणी आले आणि आपला पद शरीराने उठू लागलेल्या गै नावाच्या दैत्यावर छातीवर त्याच्या पाय ठेवला आणि त्याला तिथेच दाबलं. भगवंताचा पदस्पर्श याच्या छातीला होता क्षणी याच्या शरीराला शीतलता प्राप्त झाली आणि गै त्या ठिकाणी शांत पडला गेला आणि 100वा यज्ञ पूर्ण झाला. सांगितलं भगवान विष्णूने, हे गै तू धन्य आहेस, धन्य आहेस, माग काय मागायचं ते. सांगितलं प्रभू काहीच नको, फक्त असाच अखंड आता जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा पाय तुमचा माझा असाच छातीवर राहू द्या आणि वरदान द्या. सो कोणी येऊन या भूमीमध्ये या चरणावर तुमचं पिंडदान करेल त्याच्या पितरांना सरा मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला वरदान. म्हणून तर तुकोबाराय सुद्धा म्हणतात, पिंड पदावरी तुला आपुली करी झाले माझे गयावर फिटले पितरांचे. म्हणून पिंड विष्णू पदावर तिथं गयेला दिला काय आणि भगवंताच्या चरणावर सर्वस्व अर्पण केलं काय, त्याच्यासाठी कोणतं पितृकर्म शिल्लक राहत नाही हे लक्षात ठेवा. मी तुझं पिंडदान केलं या गयेमध्ये. धुंदुकारी हा भूमीपर्यंत रडू लागला, हे बंधू अशा 100 गया तीर्थावर 100 वेळा जरी माझं पिंडदान केलं तरी मी मुक्त होऊ शकणार नाही. इतका मी बाकी आहे, इतका मी दुराचारी आहे. हे परंतु माझी त्या ठिकाणी मुक्ती करा, मुक्ती करा, मुक्ती करा, मला सोडवा यामधून वचन द्या. ही कष्ट पाहिलं आणि वचन दिलं आतमध्ये मला या गोकर्णाने की चिंता करू नका, मी तुमचं त्या ठिकाणी मुक्त करेल. प्रात समय झाला, कशाने मुक्त करावा असा विचार झाला आणि सूर्याची प्रार्थना या गोकर्णाने केली आणि आकाशातून वाणी फुटल्या गेली की काय करा. श्रीमद भागवतम मुक्ती सप्ताह वाचनम कुरु इति सूर्यवचस्सर्वे धर्मरूपश्यतु विश्रुतम्. हे गोकर्ण, श्रीमद भागवत महापुराणाच्या कथेचं वाचन करा. ठीक आहे, दिव्य अशा प्रकारे 7 दिवसाची श्रीमद भागवत महापुराणाची कथा आयोजित केली. नर्मदेच्या काठी ही कथा चालू लागली. सर्व गावामधून अनेक सर्व लोक आणि त्या कथेला जाऊ लागले. आषाढ महिन्यामध्ये असणारी ही कथा चालू आहे. कोणत्या? आषाढ महिन्यामध्ये. कथेसाठी आषाढ आणि फाल्गुन आणि भाद्रपदी सर्वश्रेष्ठ महिने मानण्यात आले आणि मार्गशीर्ष. राधे राधे. एक वेळू ठेवला, भूत प्रेताचा आव्हान केलं आणि त्याच्यामध्ये 7 गाठी होत्या. पहिल्या दिवसाची कथा झाली आणि एका गाठीचं छेदन झालं. बोले श्रीमद भागवत महापुराण की. पाहता पाहता 7 दिवसाच्या 7 गाठी कथा पूर्ण झाली, छेदन झाल्या आणि या गोकर या धुंदुकारीला दिव्य देह प्राप्त झाला. विष्णू दूत आले आणि मोठ्या वैभवामध्ये आनंदाने वैकुंठाची यात्रा त्या ठिकाणी करू लागली. जात असताना गोकर्णाने विष्णुदूतांना पकडलं. म्हणले कथा तर सगळ्यांनी ऐकली, पण म्हणले मुक्ती केवळ धुंदुकारीची का? तर त्यावेळेस काय श्रवणश्रवेदेन विभेदेन विश्रुतः. बाबांनो, जशी कथा धुंदुकारीने ऐकली तशी सगळ्यांनी ऐकली नाही. म्हणले असं आहे का? कथा ऐकण्याचे काय नियम आहेत, कशी ऐकली पाहिजे हे पद्मपुराणाने सांगितलं. त्याच्यात एकाच सांगतो. विश्वासुरुर्वाक्येषु स्वस्मिन् दिनत्व भावनः मनोदोष यस्य
चैवं कथायां निश्चलां मतिः। भगवान पहिली गोष्ट तर विश्वासो गुरुर्वाक्येषु, जो कथा सांगणारा कथाकार आहे, व्यास आहे, त्याच्या वाणीवर विश्वास असला पाहिजे। काही काय कसं आहे, माणसं म्हणतात सांगत असते ते काय करत असते, काय माती कल्या म्हणून काय म्हणते साहेब, वेळ वाटतं हलक्यामध्ये घेऊन चालला। विश्वास गुरुर्वाक्येषु, ते ऐकलं पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे की ते सांगतात ते आपल्या कल्याणाचा आहे, आपण ते अवलंबिलं पाहिजे। स्वस्मिन्निनत्व भावना, दीन भावना पाहिजे, नम्रता पाहिजे। नम्रतेच्या पात्रामध्येच केवळ सत्संग शोधल्या जातो आणि टिकल्या जातो। मनोदोष विवेकचैवं, मनाच्या दोषावर विजय पाहिजे। मनाचा दोष कोणता? चंचलता हा मनाचा दोष आहे। नाहीतर बसलाय कधीमध्ये मन किचन मध्ये फिरायला नाही पाहिजे। चंचलता कथायां शलामती, कथेमध्ये निश्चल अशी बुद्धी पाहिजे माणसाची। निश्चल म्हणजे कशी, न हलणारी आणि न डुलणारी अशी निश्चल पाहिजे। काय करूया ही सांगून आली अशी कथा आणि पुन्हा नंतर कथा केली गोकर्णाने, सर्व श्रोत्यांचा उद्धार झाला। म्हणून नारदाला सनत कुमार या हरिद्वाराच्या ठिकाणी सांगतात कथेमध्ये अशा भूतप्रेतांचा सुद्धा उद्धार करण्याचं सामर्थ्य भागवतामध्ये आहे हे सांगतात। आणि इतक्यामध्ये त्या कथेमध्ये या हरिद्वाराच्या ठिकाणी सर्व देवताही त्या कथेमध्ये प्रगट झाले। 12 भागवतासह साक्षात नारायण प्रगट झाले आणि नारायण प्रगट झाल्यानंतर प्रत्येकाने बाबांनो काय केलं, 12 भागवताने प्रल्हाद प्रगट झाले, उद्धव प्रगट झाला, इंद्र प्रगट झाला, स्वतः अर्जुन प्रगट झाले। प्रल्हाद स्थानधारी दलगतितया चोद्गवः काश्यधामनि, विनाधारी सुरसिंहीरा स्वर कुशलतया राग करता अर्जुनो भूत। इंद्रवादी मृंग जय जय कीर्तनाने कुमरा, यत्रावे भागवता सरसचलया व्यासपुत्रो बभूव। स्वतः प्रल्हादाने मंजिरा ताल वाजवू लागले, उद्धव त्या ठिकाणी आले, काशाचे असताना मंजिरा वाजवू लागले, नारद स्वतः वीणा वाजवू लागले, इंद्र स्वतः मृदंग वाजवू लागला, अनेक राग रागिनी गौड भगवंताचं नाव स्वतः अर्जुन गाऊ लागला। जय हो असा त्या जयघोष सनत कुमार करू लागले। साक्षात शुकदेव भगवान प्रकट झाले आणि भागवताची कथा तिथून पुढची बोलू लागले। असं दिव्य सत्संग या हरिद्वाराच्या ठिकाणी झाला, नामाचा घोष होऊ लागला, सर्व श्रोते नाचू लागले, भक्ती ज्ञान वैराग्य त्या ठिकाणी नाचू लागले। आणि अशा या भावपूर्ण अंतःकरणामध्ये संकीर्तन झालं आणि साक्षात नारायण त्या ठिकाणी प्रगट झाले। बोले नारायण भगवान की। कथेमध्ये नारायणाला प्रकट करणारी ध्वनी म्हणजे ही कणखरची ध्वनी आहे। नारदाला सांगितलं मागा काय मागायचं ते, म्हणले काही नको प्रभो, एकच द्या। इथून पुढे सप्ताह विधीने जिथे जिथे भागवताची कथा होईल तिथे आपल्या सर्व भक्तांसमवेत आणि देवी देवता समवेत आपण साक्षात कथा ऐकायला तिथं राहावं आणि भक्तांचं कल्याण या कलियुगामध्ये भागवताच्या कथेने करावं, एवढंच मला आशीर्वादाने वचन द्या। तथास्तु सांगितलं आणि त्या दिवसापासून 7 दिवसामध्ये भागवताची कथा करण्याची प्रथा उत्पन्न झाली। एक सांगू, भगवंताची कथा ही नारायणाला प्रकट करणारी कथा। एक लक्षात ठेवा, एक सांगू, मला माहिती आहे इथे कोणी ऐकायला आशीर्वाद नसेल, पण नारायण प्रत्यक्ष कथा ऐकण्यासाठी असतो, भोलेनाथ प्रत्यक्ष कथा ऐकण्यासाठी असतात, मारुतीराय प्रत्यक्ष कथा ऐकण्यासाठी असतात। मी नाही म्हणत यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र नमस्तकांजली बाष्पवारी परिपूर्णलोचनम राम मारुती नमद्राक्ष संततम। जिथे कथा ना
तिथे भोलेनाथ आणि नारायण सुद्धा साक्षात सर्व देवतांना घेऊन असतात. मी नाही म्हणत, भगवान स्वतः सांगतात. नारदाने एकदा विचारलं, म्हणले भगवान तुम्ही कुठं राहता? त्यावेळेस नारदाने सांगितलं, नारदाला भगवान सांगतात माझा बदललेला ॲड्रेस लिहून घ्या. काय? नाहं वसामि वैकुंठे न चिरयोगिना हृदयरवे मदभक्ता गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. हे नारद, जिथे माझे भक्त माझी कथा गातात त्या ठिकाणी मी सेवा करण्यासाठी उभा असतो. बाबांनो, कथेचं महत्व कळणारलाच कळतं बरं, कोणालाही कळत. पण आपल्या आपल्या बुद्धीला जाग करा आणि कथेचा आनंद घ्या. दिव्य अशा प्रकारचं महात्म्य सांगितलं. कथा कशी केली पाहिजे याची नियम सांगितले आता आपल्याला माहिती आहे म्हणून नाही. आणि इथे 6 अध्याय अंतर्गत पद्मपुराणांतर्गत असणारं महात्म्य प्रकरण पूर्ण झालं. कोणी श्रीमद भागवत महापुराण की. आणि आता आपण 2 मिनिटांमध्ये कथेचं मंगलाचरण करूया आणि त्या ठिकाणी कथा पूर्ण करूया. भागवताला आणखी आरंभ झालेला नाही का? झालाय? आणि आतापर्यंत होतं ते काय होतं? भागवताचं महात्म्य. बाबांना भागवताचं महात्म्य युग एका इथं आपण 2 तासामध्ये पूर्ण केलं. खरं ऐकायचं म्हणलं तर 2-4 दिवस कमी पडतात. आता आम्ही चंद्र सवारला त्याला 2 दिवस महात्म्य, 2 ते 3 दिवस त्यांना महात्म्य सांगितलं. रोज 3 तास. मग तुम्ही म्हणाल महात्म्य भागवताने स्वतः राहिलं का? मला एक सांगा, एखादा माणूस म्हणाला मी लय मोठा आहे, मी लय मोठा आहे, मी लय मोठा आहे, कुणी मोठा समजेल का तेव्हा? कुणी म्हणाले मी लय चांगला आहे, मी लय चांगला आहे, कुणी चांगलं समजेल तेव्हा? नाही समजणार का? पण जोपर्यंत एखाद्या माणसाला एखादा मोठा माणूस म्हणत नाही तो माणूस खूप भला माणूस आहे, मग खरा विश्वास बसतो आणि ते खरं आहे. तसं भागवत स्वतःची स्तुती स्वतः करत नाही. म्हणून आतापर्यंतची कथा ही भागवताची नव्हती तर पद्मपुराणाची होती. पद्मपुराण सुद्धा या जगाला ओरडून सांगतोय, बाबांनो जर तुम्हाला कल्याण करून घ्यायचं असेल तर भागवताच्या कथेला शरण जा. जीवनामध्ये आत्मकल्याण झाल्याशिवाय आणि सुखाला प्राप्त झाल्याशिवाय कारण की संत म्हणतात बडा बडाई ना करे, बड़ा बड़ाई ना करे, बड़ा न बोले बोल, हीरा मुख से ना कहे लाख हमारा. तुमच्या पीटी मधला हिरा कधी उठून म्हणला का हे उठ 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 काय झालं? माझी लाख रुपये किंमत आहे, जरा जपून तुम्हाला असं म्हणलं कधी? तुमचा कधी 25 तोळ्याचा सोन्याचा हार पडला काय? हे उठ नीट ठेव कुंभामध्ये, माझी लई किंमत आहे. त्याची किंमत कोण करतो तर त्या धातूचा रत्न पारखीच केलं. नाही तर ज्याला पारख नाही त्याला हिरा काय खोटका म्हणी काय सारखंच नाही. आणि म्हणून भागवताचं त्या ठिकाणी मोठी पण पद्मपुराणाने घातलं गायलं. इथे या थोडक्यामध्ये त्याला विराम देऊया आणि दिव्य अशा भागवताचं मंगलाचरण करूया 2 मिनिटांमध्ये आणि नंतर आपण आरती करूया. सर्वांनी हात जोडून प्रार्थना भगवंताला करायची आणि मंगलाचरण करायचं. ओम चारश्वरेश्वरा देवी ब्रह्मदादि कवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजवायुर्धाम यथा विनिमयो यद्रस्ति सर्वो वृषा धाम्ना स्वेन सदा निरहस्तकुहकम् सत्यं परं धीमहि. धर्मः प्रोज्योत्र गोत्रमनो निर्वत्सराणां सतां शेद्यवाग्रमत्तमस्तु
शिवदं तापत्रयोन्मूलम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैश्वरः सद्यो हृद्य अवरुद्धते तत्र कृतवीतक्षणा निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुक्तं पिबत भागवतं रसमालयम् मुहुर्मुहुरशिका भूर्विभावका। जो जगाची उत्पत्ती स्थिती सर्व काही ते कार्य करणारा, हे कार्य करत असताना ज्याने कानाने कथा ऐकली नाही ते का नाही तर सर्वांचे विघ्न खरं तर हे जीवन त्याचे गुण गाण्यासाठी आणि वर्णन करण्यासाठी मिळालेलं आहे. मनुष्य म्हणतात असे या श्रीमद भागवत महापुराणाचं निरंतर पाठ करा, निरंतर पाठ करा, जीवनामध्ये कल्याण झालं असतं. आम्हाला तर त्याचा खूप कंटाळा आला. म्हणून मीच या ठिकाणी अशी सद्भावना करतो की भगवान सदैव आमच्या असणाऱ्या या श्रोत्यांमध्ये कथेची लालसा जिवंत राहावी. सदैव त्यांच्या मनामध्ये ती कथा श्रवण करण्यासाठी त्यांचे कान दूर राहावे हीच अपेक्षा करूया आणि भगवंताचं स्मरण करून या ठिकाणी कथेला विराम देऊया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम. काही काही गोड बोलतात, काही काही निवारण म्हणतात मोठ्या. श्रीराम जय राम जय जय राम. बाबा म्हणा ना, अरे आमचा जीव का सगळीच झाला ना त्या गोष्टी तुम्हाला ओळखीता होता. शिंदे साहेब म्हणा म्हणा. श्रीराम जय राम जय जय राम. ते हरपले होते माहिती होतं. वरून आलेला अर्धा रस्ता चोपले आणि याचा खाली ओढी ओढू. शेवटी असं त्रास पण सुखरूप आले. पण एक सांगू का, त्यांना थोडं काय झालं, आधी थकान आली. हे बघा, कधी कधी माणूस परिस्थितीच्या समोर हातभर होतो. कधी शरीरामध्ये कधी काय बदल होतील काय सांगता येत नाही.
पण वैष्णवीच्या रूपाने त्या ठिकाणी एक बालक आलं, म्हटले माझ्याकडे आणि मला सावरून तिथं घेऊन झोपलं म्हणले. बरं झालं वैष्णवीचं दर्शन तरी त्यांना झालं. असं आमच्या पायाचा खोटा पाऊठ. श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. गाडी किती तालात वाजवायची असं. दोन प्रश्न आहेत ते मी उद्याच्याला सांगे निश्चितच. ही 12 सकीर वयम स्वयं धनराशी प्राप्त झालेली आहे. खूप खूप त्यांना ज्यांच्यासाठी असताना गोपाळ गावात पैसे आले कोणाचे लक्षात आलं म्हणून सांगतो. आणखीन एक अन्नदान माझ्याकडे जमा झालेलं आहे. आमचे
आता म्हणजे आपल्याला या यज्ञमय यंत्रदेवा स्थानि धर्माणि पृथमान्यासन्न देहनाकं महिमानः सचन्त्र यत्र पूर्वे साधिया सन्ति देवाः नमो वैष्णवनो दधातु कुबेराजमयच्यं चम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम राज्यम महाराज्यम महाधिपत्य समंत परिया नमस्कारं करोमि यानि कानि च पापानि जन्मान्तरितानि च तानि सर्वाणि नश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरम् आनेन यथाशक्ति यथा भक्ति यथा द्रव्येन यथा कालेन सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मंगलम भगवान विष्णु मंगलम भगवत्वयः मंगलम पुण्डरीकाक्ष